प्रियाला भेटून जाते बर रूम मध्ये. आई धन्यवाद. नाही तू मला जर हे सांगितलंच नसतंस तर मला कळलंच नसतं की प्रिया घरी आली. असं का बोलतोय? तू असं का वागतेस? काय झालं? काय झालं? प्रिया घरी परत आले हे तू मला आत्ता सांगतेस मी घरात आल्यानंतर? तुला मला दिवसभरात एक फोन नाही करता येत? मी तिथे मूर्खासारखा त्या प्रभुणे वकिलांच्या ऑफिसमध्ये दिवसभर बसून होतो. त्यांना घेऊन कोर्टात गेलो, प्रियासाठी बेल अरेंज केली, ते पेपर्स घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेव्हा पोलीस आम्हाला सांगतात हे सगळं करायची काय गरज होती? प्रिया मॅडमना मी कधीच सोडलंय. त्यांची बांधिलकी नाहीच आहे ग मला कळवण्याची, पण निदान माझ्या घरच्यांनी मला एक फोन करावा एवढीच अपेक्षा आहे माझी. का मी या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहतोय? पेईंग गेस्ट नाही रे बाबा, मालक आहेस तू या घरचा. आम्ही तुझ्या घरात राहतो. आणि प्रियाच्या परत येण्याबद्दल म्हणशील तर आम्हाला वाटलं तुला माहिती असेल. आल्या आल्या तिला तिच्या वर रूम मध्ये नेऊन बसवलं, तिच्या चेहऱ्याला थोडंसं लागलंय, आता त्याच्याकडे बघायचं का तुला फोन करायचा? आणि गैरसमज तुझे तूच करून घेतोस, फक्त वाद आमच्याशी घालतोस. त्यातून वेळ मिळाला तर थोडा विचार कर, तुझं तुलाच कळेल. बघितलंस किती तोडलंस तू मला माझ्याच माणसांपासून? खूप मजा वाटत असेल ना तुला हे सगळं बघून? तुझ्याशी काय वाद घालणार म्हणा, दगडावर डोका आपटण्यासारखं आहे ते. प्रिया प्रिया तू तर काय बडबडतेस हे वेड्यासारखं? वेड्यासारखं नाही, मी बरोबर तेच बोलते. आपण नको करायला लग्न. सुहास, हे मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. कारण माझी आता खात्री पटली की माझं नशीब खरंच फुटकं आहे. आपलं लग्न झालं की माझं फुटकं नशीब तुझ्या बरोबर सुद्धा जोडलं जाणार, आणि नेमकं तेच नकोय मला. माझ्या नशिबाला माझ्या बरोबरच राहू दे. उगीच काहीतरी बडबडू नकोस की. आपण लग्न करतोय आणि ते फायनल. ओके प्रिया, आणि आणि नशीब वशीब काही नसतं ग. एव्हरीथिंग इज इन युअर माइंड. ओके जस्ट रिलॅक्स. हे असले विचार करणं बंद कर खरंच. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. पण सुहास, विषयाची परीक्षा अशी सारखी सारखी घ्यायची नसते. तुला एवढे अनुभव आले तरी ते पुरेसे नाही आहेत का? आपल्या साखरपुड्याच्या दिवशी दादाच्या बायकोने येऊन माझ्यावर वाटेल तसे आरोप केले. सत्यजित मंजिरीने सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर हा खुनाचा आळ. हे इतके सगळे अनुभव आले तुला, तरी सुद्धा तुझा निर्णय ठामच आहे का? सुहास, माणसाच्या नशिबात जेवढं सुख लिहिलेलं असतं ना, त्याला तेवढंच मिळतं. जास्तीची अपेक्षा केली म्हणून ते मिळतच असं नाही. प्रिया, हेच मला खोटं ठरवायचंय. म्हणजे तुझ्या नशिबाला सुद्धा आणि या लोकांना सुद्धा. प्रिया, आपलं लग्न झालं ना की मी तुला माझ्या जगात घेऊन जाणार आहे, जिथे तुझ्या पूर्वायुष्यातलं कोणी नसेल.
फक्त तू असशील आणि मी, आपण दोघेच बस. सत्यजित ये ना. नाही, मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तिथे मला कळलं की तुझी सुटका झाली. विचारपूस करायला आलो होतो फक्त. सुहास आला हे माहित नव्हतं मला. आय एम सॉरी, मी जातो. नाही, तशा तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नसतात. म्हणजे नाही, काही नाही, मी प्रियाला सांगत होतो की आता आपण लवकरात लवकर लग्न करूच या. कुणी आपल्याला अडवणार नाही आणि कुणी अडवलं तरी मी त्याला भीक घालत नाही. व्हेरी गुड डिसिजन सुहास. आणि तसंही तुम्हाला अडवण्यात कोणालाच इंटरेस्ट नाहीये. चालू दे तुमचं, मला पण खूप काम आहे. काल आलो मी विहंग भाऊजींना भेटून. प्रियाची बाजू मांडण्याचा सुद्धा प्रयत्न केला, काहीही बोलले नाही ते. मधुराचं जाणं, त्यामुळे खूप दुःख झालंय त्यांना. साहजिक आहे. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्तीला जरा काही झालं तर आपल्याला सहन होत नाही. माझंच बघ ना. प्रियाच्या अटकेची बातमी कळल्यावर माझी जी काही तगमग झाली होती ते आठवलं तरी अंगावर शहारा येतो. मधुराच्या जाण्याचं फार मनाला लागलंय विहंग भाऊजींच्या. खूप दुःख झालंय त्यांना. तू भेटलास ना प्रियाला? बोललास तिच्याशी? आल्या आल्याच मगाशीच भेटलो, बोललो तिच्याशी. खूप घाबरली ती. म्हणजे झाल्या प्रकाराबद्दलची एक भीती मनात बसली तिच्या. साहजिक आहे रे. हे सगळं एवढं अचानकपणे घडलंय ना, तिचं गांगरून जाणं अगदी साहजिक आहे. मंजिरी, मला काही गोष्टी तुझ्याकडे शेअर करायच्या आहेत. बोल. मी प्रियाला लवकरात लवकर लग्न करायचं वचन दिलंय. मला तिला इथनं घेऊन जायचंय. इथे नाही ठेवायचंय तिला. तिला लवकरात लवकर माझ्या जगात घेऊन जायचंय मला तिला. तिथे तिला कसलाही त्रास होणार नाही, कसलीही कमतरता भासणार नाही. अगदी योग्य तोच डिसिजन घेतलास तू सुहास. मग आता प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की मी मगाशी बिनधास्त प्रियाला सांगून आलोय की आपण लवकरात लवकर लग्न करूया म्हणून. पण मला कळत नाहीये की मी माऊला आणि पृथ्वीराज काकांना हे कसं सांगू. कारण मधुराचं अजून दिवस कार्य सुद्धा झालेलं नाहीये आणि मी माझ्या लग्नाविषयी त्यांच्याशी मला बरोबर वाटत नाहीये. सुहास, हे बघ, तू जास्त विचार नको करूस. चांगल्या गोष्टींसाठी मुहूर्त शोधायचे नसतात. मला मान्य आहे की सध्या परिस्थिती तशी नाहीये, पण मधुराचे दिवस कार्य पूर्ण झाले की तू बोलून घे अंकिता काकूशी. आणि मला नाही वाटत आता प्रियाबद्दल कुणाच्याही मनात अडी राहिली असेल. मंजिरी, अगं तुला हेच म्हणायचंय ना की मी हे सगळं इतक्या स्पष्टपणे कसं काय बोलते? मधुरा माझी सख्खी बहीण होती सुहास. माझं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं. पण मी रडत राहावं हे तिला नाही आवडणार, हे ठाऊक आहे मला. मी आनंदी राहावं, नेहमी हसत राहावं म्हणून कायम झटत आली. आणि आताही जर मी तिची आठवण काढून रडत राहिले ना तर तिला नक्कीच नाही आवडणार. आणि असंही कुठून तरी ती मला नक्कीच पाहत असेल, नाही का? मंजिरी, इतकी समजूतदार कधी झालीस ग तू?
ज्यांचे खांदे भक्कम असतात ना सुहास, परिस्थिती त्यांच्याच खांद्यावर ओझं टाकते. मला तर परिस्थितीचं ओझं आणि भक्कम खांदे दोन्ही मिळाले. पण प्रियाचं तसं नाहीये सुहास. तिच्या वाट्याला कायम दुःख आले. म्हणून तुला सांगते, तू लवकरात लवकर प्रियाशी लग्न करून घे. तिला हवी ती सगळी सुख तू तिला दे. ऐक माझं, तू बोलून घे अंकिता काकूशी. आणि मला पूर्ण खात्री, सगळेजण तुम्हा दोघांचं म्हणणं नीट ऐकून घेते. डोंट वरी. मोतीवाले बाई, काहीतरी डिसिजन घ्या तुम्ही लवकरात लवकर. माझा निर्णय झालाय. काय? मला तुमची अट मान्य आहे. गुड, व्हेरी गुड डिसिजन. आता या क्षणापासून तुमचा इंडिपेंडन्स डे सुरू. आता काय करू? घेऊ का नको घेऊ? घ्यायला तर हवाच. मला जेलमधून यांनीच तर सोडवलंय. किमान तोंड देखली कृतज्ञता तरी दाखवावीच लागेल. हॅलो मिस्टर होळकर. तू कुठे आहेस? मिस्टर होळकर, तुम्ही ओळखलं नाही बहुतेक. मी तुमची मोतीवाली फ्रेंड प्रिया बोलतीये. चुकून फोन लावलाय का मला? नाही म्हणजे आहो जाहो वरनं डिरेक्टली अरे तुरेवर आलात. दादा लायकी बघून मान देतो. लवलाय वेगळा, व्यवहार वेगळा. तुला जेल मधून सोडून आणून तुझ्यावर मी किती मोठे उपकार केलेत. नाव यू आर माय प्रॉपर्टी, यू आर अंडर माय पोझेशन. आम्ही मालक, तू नोकर. मान बरोबरी त्याला दिला जातो, अंडर मध्ये असलेलं नाही. मिस्टर होळकर, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. सगळं कळतंय तुला. आत्ताच्या आत्ता चपला घालायच्या आणि ताबडतोब आमच्या घराच्या दिशेने निघायचं. ऍज फास्ट ऍज यू कॅन. आत्ता? आत्ताच्या आत्ता. मिस्टर होळकर, आत्ता कसं जमेल? नाही म्हणजे मी आत्ताच जेलमधून सुटून इकडे आले ना. तू आत्ताच जेलमधून आलीस ना, तर मी आत्ताच्या आत्ता परत जेलमध्ये जाईल. बी क्लेवर, कम ऍज फास्ट ऍज यू कॅन. आय एम वेटिंग हिअर. अदरवाइज मिस्टर होळकर, हॅलो. या घरातली काम कधी माझा पिच्चा माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. ऐक ना. 2 मिनिटं बसले ना तर लगेच आलीस का ग छळायला मला? नाहीतर ना आत होतीस तेच बरं होतं. मला एवढं टेन्शन आलं. इकडे मी सांगते काहीतरी महत्वाचं काम आहे. ऐक ना. बोल. नाहीतर मला दादाचा फोन आला होता. तुला का? अगं त्यांनीच सोडवलेलं मला. काय? श्श्श. हळू. हो, त्यांनी मला फोन करून आता भेटायला बोलवलंय. त्यांनी तुला सोडवलं? अगं पण तू तर ते खरे गुन्हेगार सापडले म्हणून सुटलीस ना. अगं त्यांनी हे सगळं मॅनेज केलं होतं बहुतेक. अरे देवा, जाम झेंगाट यार तुमचं. तो गावठी शाहरुख काही करेल तुझ्यासाठी. तुला मस्करी सुचते? तुला माहितीये, आज पहिल्यांदा त्याच्या आवाजात मी जरब ऐकली. ते सुद्धा माझ्याशी बोलताना. म्हणजे मोतीवाल्या फ्रेंड, आहो जाओ वगैरे काही नाही. सरळ ए प्रिया मला भेटायला ये असं बोलला तो. हिरो मधली खुद्दारी जागी झालेली दिसतीये. मित्रात मला एवढं टेन्शन आलंय, इतकी भीती वाटते आणि तुला मस्करी सुचते.
मला कळतच नाही मी काय करू? जाऊ का नको जाऊ? जावं तर लागेलच ना तुला. त्यांनीच तुला सोडवलंय म्हणल्यावर त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबली गेलीस ना तू आता. तू सांगेल तसं वागावंच लागेल आता तुला. आता काय पर्याय नाही. अगं पण नेत्रा, त्यांनी मागच्या वेळेसारखं काही म्हणजे असं काही प्रयत्न केला तर मी नाही नाही, हे बघ, तू गेल्या वेळेला जशी सुटली होतीस ना तशा तावडीतनं, तशीच परत सुटून येशील. खात्री आहे मला. हुशार आहेस तू. आय हॅव फुल कॉन्फिडन्स इन यू. डोंट वरी. फक्त प्रिया लवकर जा त्याला भेटायला. कारण कसं आहे ना, दादा होळकर येतो. तुझं चवताळला ना, इथे यायलाही कमी नाही करणार. इथे येऊन तमाशा करेल. तू जर का इथे आला ना, तुझ्या बरोबर माझी पण काशी करून ठेव. सो प्रिया, प्लीज माझ्यासाठी जाऊन त्याला भेट. हा, काही नाही होणार प्रिया. येशील परत तू. हा, लवकर जा. जाते. हा, नेत्रा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. काही नाही होणार. जा जा. काय एक एक अजून बघायला लागणार आहे या घरात. जाऊ दे, मरू दे. नंतर धावपळ करायचीच आहे. आत्ता आराम तरी करू. तू इथे मी कुठे जाणार विहंग? अरे मित्र आहेस तू माझा. पण आता सावर स्वतःला प्लीज. मला माहिती आहे विहंग, त्या दिवशी तू जे बोललास ते रागाच्या भरात बोललास, पण त्याच्यामुळे आपल्या मैत्रीत काहीच फरक पडत नाही. मी तुझ्या बरोबर तेव्हाही होतो आणि मी तुझ्या बरोबर नेहमीच असेल. कळतं ना तुला मी काय म्हणतोय ते? मला समजतंय. तू बोल, मी ऐकतो. नाही, दुःख तर आहेच, पण हळूहळू आता त्या दुःखातून बाहेर यायला हवं विहंग. तुला जेव्हा वाटेल तेव्हा ऑफिसला ये. कामं चालू राहतील, त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं सांभाळेन. वेळोवेळी तुला सगळ्या अपडेट्स देत राहील. त्याची गरज नाहीये सत्यची. कारण मला नाही वाटत यापुढे आपण एकत्र काम करू शकतो. निदान प्रिया तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तरी. प्रिया? आता प्रियाचा काय संबंध? कसा नाही संबंध तिचा? यंग, प्रिया माझ्या आयुष्यात असेपर्यंत म्हणजे काय? प्रिया माझ्या आयुष्यात नाहीये. ती फक्त माझ्या घरात राहते. तिचं साखरपुडा झालाय, तिचं लग्न ठरलंय आणि लवकरच ती सुहास बरोबर लग्न करून माझ्या घरातूनही निघून जाईल. ती माझ्या आयुष्यात नाहीये. मग मला एक सांग सत्यजित, तुला मुलगी झाली त्या रात्री तू कुठे होतास? प्रिया सोबत ना? सांग ना, काय करत होतास तिच्यासोबत? हे बघ विहंग, ते सत्यजित तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ना ते कळलंय मला. निघ इथून.